महाराष्ट्र. तदनंतर सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. शिव संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या लीग मॅचसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके झुंजार, बेधडक, बिंदास आणि पत्रकारितेतील AK56 ज्याला मी म्हणतो ते शरदजी पाटील साहेब, माझे भाऊजी आणि माजी उपसभापती अमोल पाटील, माझे बंधू संदीप दुपारे, युवराज ठाकरे, सचिन, बिगाभाई, वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील, माजी उपसभापती सागर ठाकरे, ज्यांच्याबद्दल त्यांचं वयाचा उल्लेख ज्यांनी मगाशी केला, आमचे समालोचक, ते आमचे तारीख चुकली ज्यांच्याबद्दल मी म्हणतो ते आमचे सर्वांचे लाडके शेटे तात्या, माझे मित्र डॉक्टर भाई वलटे, उपस्थित असलेले हरेश, गरज साहेब, राजन, राजेश, सगळेच उपस्थित असलेले मान्यवर आणि शिव संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व दिनेश आणि त्यांचे सहकारी, मग त्याच्यामध्ये आमचा प्रशांत असेल, तिकडे आशिष असेल, मनोज असेल, आमचे सरपंच कोदे असतील, शेखर असेल, सुशांत असेल, नितीन असेल, आमचे आबिडकरचे एक सहकारी ते असतील, या सगळ्यांना मी या निमित्ताने खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की गेले हे कितवं पर्व आहे आपलं? 8वं पर्व आहे. गेले 8 वर्ष मध्ये एखादं वर्ष मला वाटतं कोविडचं चुकलं असेल तर त्यावर्षी झाल्या आपल्या मॅचेस, आणि या मॅचेसच्या निमित्ताने त्यांनी कायमच मला या ठिकाणी बोलवून आणि माझा मान सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे निश्चितपणाने आभार व्यक्त करतो. त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा मॅचेस आपण या ठिकाणी पुन्हा एकदा भरवलेल्या आहेत. 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे दिनेश, प्रशांत आणि मला वाटतं मनोज आला होता आणि माझा एक फोटो त्यांना हवा होता. 2-3 दिवस मी टाळत होतो, पण मनोज आला आणि मनोजने तो फोटो माझा काढला आणि या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये मला वाटतं तो लावलेला आहे. जसं क्रिकेटमध्ये टॉस फार महत्त्वाचा ठरतो, प्रत्यक्ष जीवनामध्ये टॉसवर जीवन चालत नाही. प्रत्यक्ष जीवनामध्ये सिच्युएशन डू ऑर डायची असते, आयदर ऑरची असते, तुम्हाला चूज करायची असते. हे सांगण्यामागचं कारण आहे की आपल्याकडे आपण बघतोय जयेश, गेले अनेक वर्ष आपण क्रिकेटच्या माध्यमातून ही तरुणाई एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. या तरुणाईच्या माध्यमातून एक चांगला संदेश या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये देण्याचा आपला कायम प्रयत्न राहिलेला आहे. मगाशी युवराज ठाकरेंनी सांगितलं, शरद पाटलांनी देखील सांगितलं की एक मोठ तुम्ही जेव्हा बांधता, ती मोठ या समाजाच्या कुठेतरी आपण भल्यासाठी, चांगल्यासाठी, समाजाच्या उपयोगासाठी त्या मोठीचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणाने शरद पाटील, मी सांगतोय की ही मंडळी जी आहे ही त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न करते आणि मला वाटतं ते प्रयत्न निश्चितपणाने यशस्वी होताना आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील. क्रिकेटच्या बद्दल फारसं काय बोलण्यासारखं नाही आहे. क्रिकेट आता आजकालच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने आपला धर्म झालेला आहे. मला या ग्रामीण भागामधले खेळाडू बघितल्याच्या नंतर त्यांचं कौतुकही करावंसं वाटतं, पण त्याचबरोबरीने एक मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं राहतंय, भविष्यात काय? त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी काय? हा प्रश्न निश्चितच तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. काय थोडीफार सुशिक्षित मंडळी आहे ती कुठेतरी कामाला जाते, धंद्याचा काही ठिकाणा नाही, आणि परिस्थिती आपण मुंबईच्या जवळ असताना देखील जशी आपल्याला अनुकूल वाटते तशी ती अनुकूल नाही हे सांगितलं तर खरं ती
कुठेतरी आम्ही त्याच्यामध्ये कमी पडतो की काय असा प्रश्न देखील मलाच स्वतःला त्या ठिकाणी पडतो. एकीकडे कुडूस भागामध्ये थोड्याफार प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये या बिलोशी खानविलीच्या भागामध्ये औद्योगिकरण आलेलं आहे, पण आमच्या उज्जैनीच्या भागामध्ये आजही काही नाही. आमच्या मोजच्या पट्ट्यामध्ये, कळंबईच्या पट्ट्यामध्ये, कळंब्याच्या पट्ट्यामध्ये आजही काही नाही. ही खऱ्या अर्थाने परिस्थिती आहे. तिथल्या तरुणांनी करायचं काय? आणि म्हणून ती विकासाची गंगा आपण मुंबईच्या जवळ असताना देखील आपल्याला त्याचा जर फायदा होत नसेल तर ती उपयोगाची काय? आज मुंबई पासून संबंध महाराष्ट्रामध्ये रस्त्याचं जाळं आहे, ट्रेनचं जाळं आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे वाढवणचा प्रकल्प आलाय, काय माहिती आता वाढवणच्या प्रकल्पाच्या माध्यमातून काय तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला तर चांगलीच गोष्ट आहे. आपल्या तालुक्यातनं एक बडोदा एक्सप्रेसवे जातोय, म्हणजे थोडक्यात तो तालुक्याला चाटून जातोय, चाटून. फारसा तालुका त्याच्यामध्ये आपला व्यापत नाही. त्याच्या माध्यमातून काय रोजगार उपलब्ध होत असेल तर निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे. मगाशी शरद पाटील साहेबांनी सांगितलं की आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय चांगलं एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज शपथविधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा पार पडत आहे. हा योगायोगाचा एक भाग आहे की इकडे बक्षीस समारंभ चालू आहे, तिकडे शपथविधी चालू आहे. अतिशय सक्षम असे आमदार त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की गणेश नाईक साहेब असतील किंवा आपले प्रताप सरनाईक असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अशी सक्षम मंडळी आपल्याकडे आहे. मी त्यांचं या निमित्ताने निश्चितपणाने देवेंद्रजींचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं या निमित्ताने अभिनंदन करेन आणि त्यांना विनंती देखील करेन आपल्या माध्यमातून की विकासाची गंगा वाडा अतिशय मुंबईपासून जवळ असलेल्या या वाड्याला पण ती विकासाची गंगा आणा. आज आपले या भागाचे खासदार हेमंतजी सौरा साहेबांनी यांनी रेल्वेची मागणी केली आहे. निश्चितपणाने एक सकारात्मक पाऊल आहे आपल्या दृष्टिकोनातून. आपण जर शहराला जोडलं गेलो तर उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून, नोकरीच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. पण मला तरुणांना एक विनंती करायची आहे, तुम्हाला एक आव्हान करायचं आहे का त्यांच्या भरोश्यात आपण किती दिवस राहणार आहोत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अनेक कालावधी लागतो. आपल्याला आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं राहण्याची गरज आहे. मग नोकरीच्या निमित्ताने असेल, व्यवसायाच्या निमित्ताने असेल, मी तुम्हाला एक निश्चितपणाने सांगेन, आत्ताच एका आपल्या तरुण उद्योजकाचा या ठिकाणी उल्लेख झाला, तो वैभव जोगमार्गे माझ्या पाठीमागे उभा आहे. हिम्मत केली, बिस्लरी, किनली सारख्या मक्तेदारीवर मात करण्याचा त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे. हे कौतुकास्पद बाब आहे. हरेश पालवी आहे, आज संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध देशामध्ये, विदेशामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. आपल्याकडचा राहुल आहे. हे माध्यम आहेत, क्रिकेटचंच माध्यम आहे ते यशस्वी होण्यासाठी. हरेश पालवी तुमच्या जे तुम्ही कपडे घालताय, म्हणजे टी शर्ट्स आणि ट्रॅक्स घालतायत, त्याचं अतिशय सुंदर काम करतोय. आपला राहुल जो आहे तो ट्रॉफीजचं काम करतोय. आज एक पाण्याच्या माध्यमातून आपल्याकडे एक चांगला उद्योजक समोर आलेला आहे. या वाडे तालुक्याच्या बॅट्स ए स्पोर्ट्सच्या नावाने संबंध भारतभर विकल्या जात आहेत, भारताच्या बाहेर देखील विकल्या जात आहेत. असं काहीतरी वेगळं करण्याची आज आपल्याला गरज आहे. मी मगाशी सांगितलं की जीवनामध्ये टॉस चालत नाही, छापा काटा चालत नाही. मी सांगितलं डू ऑर डाय सिच्युएशन आहे. याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. क्रिकेट हे तुमच्या शरीराच्या दृष्टिकोनातून, तुमच्या फिटनेसच्या दृष्टिकोनातून, तुमच्या एकाग्रतेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहेच आहे. पण क्रिकेटमध्ये एखादा झेल सुटला तर फारसा काय फरक पडत नाही, पण जीवनामधला एखादा झेल सुटला तर 5-10 वर्षाचा फरक पडतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने, आपल्या आई वडिलांनी जे काय वेळ दिलेला आहे, जे काही दिवस दिलेला आहे, त्या दिवसांचा
पुरेपूर चांगल्या पद्धतीचा उपयोग आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. मी मागे एकदा भाषणामध्ये सांगितलं होतं, माझे 2-3 इथे सहकार्य होते. 2 वर्षापूर्वी मी एक भाषण केलं होतं की कदाचित म्हणजे या भाषणाचं मला तर खूपच ट्रोल केला त्यावेळेस. म्हणजे तुमच्या सगळ्यात जास्त संदीपनी आणि अमोलनी ट्रोल केला का भाऊजी काय पण बोलतो, काय पण भाषण करतो, काय पण सांगतो. पण वास्तविकता सांगतो तुम्हाला, भविष्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी गरजेच्या आहेत. आज 3-4 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी मोहनजी भागवतांनी एक आपल्याला सगळ्यांना संदेश दिला. तो मी 2 वर्षापूर्वी दिला होता या मंचावरनं. मला एऱ्यात काढला होता याही मला सांगितलं तू भाषण करतो याच्या पुढे तू बोलू नको. मी म्हटलं अरे काहीतरी कधीतरी धाडसांनी बोललं पाहिजे का नको बोललं पाहिजे. तिकडं माझा एक मित्र सांगतो भविष्याची ती गरज आहे. खरंच आहे, 2चं 4, 4चं 6 झालं काय हरकत नाही. कुठेतरी या देशाच्या निर्मितीसाठी आणि देशाच्या जडणघडणीसाठीच ते कामाला येतील आणि ती काळाची गरज आहे. ती गरज पुरी करण्याची कामगिरी आपल्याला करावी लागेल. आता आम्ही वयातून बाद झालो, पण तुमची वय आहेत अजून, ती गरज तुम्ही पुरी करा. भविष्यामध्ये इस्रायल सारखं आपल्याला देखील काही गोष्टी कराव्या लागतील की आपल्या कुटुंबातला एखाद दुसरा माणूस या देश सेवेसाठी आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. ही प्राप्त परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्याला ओळखावी लागेल. छत्रपती आज आपण सांगतोय शिवप्रतिष्ठान. शिवप्रतिष्ठान म्हणजे कोणाचं नाव? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये त्यांच्या लक्षात आलं की हिंदवी स्वराज्याची स्थापना त्या ठिकाणी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती काळ, तो वेळ ओळखली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हे सगळं काही करतोय, तेव्हा कुठेतरी या स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपलं देखील योगदान असलं पाहिजे. या देशाच्या जडणघडणीमध्ये आणि या देशाला जर आपल्याला महाशक्ती बनवायचं असेल तर तिथे कुठेतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन किंवा आपलं योगदान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे, प्रयत्न त्याच्यासाठी करायला पाहिजेत. एवढंच या निमित्ताने सांगतो. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, परंतु काही गोष्टी धाडसाने केल्या पाहिजेत. आणि दिनेश, याच्यासाठी तुमचं मी कौतुक करतो की 8 वर्ष सातत्याने या गोष्टी करणं तेवढं सोपं नाही आणि ते तुम्ही लीलया यशस्वीरित्या पार पाडताय. ही खऱ्या अर्थाने एक संबंध तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी एक आदर्श अशी कल्पना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तरुणाईकडनं काय अपेक्षित आहे? तरुणांकडनं आज हेच अपेक्षित आहे का त्यांनी या समाजाचं मार्गदर्शक व्हावं. आणि तुम्ही ते काम करताय मला निश्चितपणाने. आणि तुमच्याकडे टीम आहे, चांगली टीम आहे. पाटील साहेबांनी सांगितलं मगाशी, या टीमचा वापर कुठेतरी चांगल्या गोष्टींसाठी, म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे क्रिकेट, पण त्याच्या पलीकडे समाजासाठी काहीतरी आपण आणखीन काय करू शकतो का? खूप प्रश्न आहेत समाजामध्ये, अगणित प्रश्न आहेत. त्या प्रश्नांकडे कधीतरी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण ज्या भारतामध्ये राहतो त्या भारतामध्ये एवढी विविधता आहे, पण तरी देखील आज दुर्दैवाने आपण जातीपातीमध्ये पिचपिचलेलो आहोत. आज मला हे क्रिकेट जे माध्यम हे कशासाठी जास्त समाधानकारक वाटते माहिती आहे? इथे जातपात काही नाही, इथे सगळे आहेत. आमचा कोदे पण आहे इथे, आमचा दिनेश पण इथेच आहे, आपला मुल्ला भी इधर ही आहे. हे समाधान खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यालाच या क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि म्हणून ही जी काय आपली जी ज्याला म्हणतात का जी संस्कृती आहे, ही संस्कृती आपण टिकवली पाहिजे. ब्रिटिशांनी कायम आपल्याला या देशाला डिवाइड अँड रूलच्या माध्यमातून त्यांनी राज्य केलं आणि हा एकोपा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जो आपल्याला बघायला मिळतोय, निश्चितपणाने एक आदर्श तुमच्या माध्यमातून समाजासमोर जातोय. याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. हार जीत ही होत राहते,
क्रिकेट असेल, जीवन असेल, पण संघर्ष सोडायचा नाही. शिवसंघर्ष, संघर्ष हा शब्द आहे, हा सोडता कामा नये आपण. जीवनामध्ये कायम जसं क्रिकेटमध्ये तुम्ही संघर्ष करता, तसं जीवनामध्ये देखील संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष आपल्याला 100 वेळा आपल्याला हरवतो, परंतु तुमची जिद्द, चिकाटी आणि निष्ठा असेल तर एकदा कधीतरी तुम्हाला तो निश्चितपणाने विजयाकडे नेतो. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. मी जे संगम